नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत। खारे शेंगदाणे अगदी भट्टीत मिळतात, त्याच पद्धतीचे शेंगदाणे आज आपण घरी बनवणार आहोत। हे शेंगदाणे उपवासाला पण चालतात। खूप सोपी रेसिपी आहे, झटपट बनणारी आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। कुकर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या मी शेंगदाणे घेतलेले आहेत। साधे शेंगदाणे घेतलेले आहेत मी आपले। त्यामध्ये पाणी घालायचं आहे। शेंगदाणे बुडतील इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि कुकरची आपल्याला एकच शिट्टी काढून घ्यायची आहे। शेंगदाण्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे। शिट्टी नाही काढली तरी चालेल, पण शिट्टी काढली तर झटपट बनतात। कढईमध्ये पण तुम्ही शेंगदाणे कुटून घेऊ शकता। आता आपली कुकरची एक शिट्टी काढून झालेली आहे। आता यातील पाणी आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहेत। पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। पूर्ण शेंगदाणे कोरडे करून घ्यायचे आहेत। पाणी पूर्ण निथळून झालेले आहे। आता आपल्याला हे एका कपड्यावर पसरून ठेवायचे आहेत। पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला हे पसरायचे आहे। पाणी पूर्ण काढून घेऊया अगोदर। एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे शेंगदाणे पसरून ठेवायचे आहेत। आता एक कपडा घेऊया। फॅन खाली पण ठेवू शकता किंवा बाहेर उन्हामध्ये पण ठेवू शकता। थोडा वेळ सुकवून घ्यायचे आहे। अजून जास्त वेळ सुकवले तरी पण चालतील। शेंगदाणे बऱ्यापैकी सुकलेले आहेत। आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे। लोखंडी कढई घेतलेली आहे मी। लोखंडी कढई नसेल तर साधी कढई घेतली तरी पण चालते। मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। मिठाचं पाणी आपल्याला करायचं आहे थोडं थोडं। पाणी पूर्ण कोरडं होऊ द्यायचं आहे आणि मगच आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत। आता आपण हलवून घेऊया। आता हे शेंगदाणे आपल्याला कंटिन्यू हलवायचे आहेत। लोखंडी कढईमध्ये पटकन भाजले जातात, म्हणून मी इथे लोखंडी कढई घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे। पूर्ण शेंगदाण्याला मीठ लागून द्यायचं आहे। शेंगदाण्याचा कलर चेंज होऊ शकतो। त्यातील पाणी पूर्ण आपलं निथळून जाईपर्यंत शेंगदाण्याचा कलर बघू शकता बदलत आहे। तर शेंगदाणे पूर्ण कोरडे झालेले आहेत। हळूहळू हलवायचं आहे कंटिन्यू। लोखंडी कढई घेतल्यामुळे शेंगदाण्याचा कलर थोडासा वेगळा दिसू शकतो। शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत, पूर्ण कडक झालेले आहेत, बघू शकता।
खूप कुरकुरीत होतात हे शेंगदाणे, नक्की बनवून बघा. शेंगदाणे आपले छान झालेले आहेत, बघू शकता. खूप कुरकुरीत होतात आणि अगदी झटपट बनतात. मुलांना पण खूप आवडतील. आता एका डब्यामध्ये हे भरून ठेवायचे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.